श्री स्वामी समर्थ कथा चिरोपंताची. चिरोपंताच्या घरी जेवण. चिरोपंत टोळ नावाचे एक गृहस्थ होते. ते आणि त्यांचे कुटुंबीय श्री स्वामी समर्थांचे परमभक्त होते. श्री स्वामींच्या सेवेला चिरोपंत टोळ सदैव हजर राहत होते. त्यांची भक्ती अगाध होती. त्यांचे कुटुंबीय देखील सदैव भजन कीर्तनात दंग राहत. एकदा चिरोपंतांना वाटले की आपण श्री स्वामी समर्थांना आपल्या घरी जेवायला बोलवावे. त्यानुसार चिरोपंत श्री स्वामींकडे गेले आणि त्यांना जेवणाच्या आग्रहाचे आमंत्रण दिले. चिरोपंताच्या आग्रहामुळे श्री स्वामी त्यांच्या घरी जेवायला तयार झाले. ठरल्यानुसार श्री स्वामी दुपारी 11 वाजता जेवायला येणार होते. चिरोपंताचा मुलगा विष्णू हा त्यावेळी महसूल कार्यालयात नोकरीला होता. श्री स्वामी आपल्या घरी जेवायला येणार म्हणून तोही घरीच जेवायला थांबला होता. 11 वाजले, 12 वाजले तरी स्वामीचा जेवणासाठी पत्ता नव्हता. विष्णू अस्वस्थ झाला, कारण त्याला जेवण करून कार्यालयात जायचे होते. परंतु श्री स्वामी जेवल्याशिवाय आपण जेवायचे नाही असे त्याने ठरवले होते. परंतु स्वामी न आल्यामुळे त्याला विलंब होत होता. कार्यालय सुरू होऊन 1 तास झाला होता. त्यामुळे विष्णूला काळजी वाटत होती. विष्णूचा वरिष्ठ अधिकारी तापट स्वभावाचा होता. कुणीही उशिरा आलेले त्याला खपत नव्हते. श्री स्वामी 11 वाजता जेवायला येतील. ते बसले की आपण जेवायला बसू, जेवण करून कार्यालयात जाऊ असे त्याने ठरवले होते. परंतु 12 वाजले तरीही श्री स्वामी न आल्यामुळे तो बेचैन झाला होता. चिरोपंतांनी त्याला सांगितले की तू जेवण करून कार्यालयात निघून जा. श्री स्वामींच्या सेवेला मी आहे, तू काहीही काळजी करू नकोस. परंतु विष्णूचे मन त्या गोष्टीला तयार होत नव्हते. स्वामी जेवल्याशिवाय आपण जेवावे हे त्याला मान्य नव्हते. अखेर 12:30 वाजता श्री स्वामी समर्थ आले. ते जेवायला बसले. त्यानंतर विष्णूने जेवण केले आणि तो घाईघाईने कार्यालयात आला. आता आपण उशिरा का आलो याचा जाब विचारला जाईल अशी भीती त्याला वाटली, म्हणून त्याने घरूनच रजेचा अर्ज लिहून आणला होता. कार्यालयात आल्यावर त्याने वरिष्ठांना आपला अर्ज दिला आणि रजा मागितली. तर वरिष्ठांनी चकित होऊन विचारले, 1.5 तास काम केल्यानंतर आता अचानक रजेचा अर्ज कशासाठी? आता थक्क होण्याची पाळी विष्णूवर आली होती. त्याने वरिष्ठांना सांगितले की मी तर आत्ताच कार्यालयात येतोय. त्यावर वरिष्ठांनी सांगितले की तुम्ही 11 वाजता कार्यालयात आला आणि हजेरी पुस्तकात सही सुद्धा केली आहे. विष्णूने लगबगीने हजेरी पुस्तक बघितले तर खरोखरच तेथे त्यांची सही केली होती. जेवणाला उशीर होणार होता म्हणून श्री स्वामींनी त्याला वाचवण्यासाठी आधीच तरतूद करून ठेवली होती याची प्रचिती त्याला आली आणि तो श्री स्वामींच्या चरणाशी नतमस्तक झाला. श्री स्वामी समर्थ.